अँड वेलकम यू ऑल ऑन युक्ती मल्टीपर्पज सोसायटी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी अजय दुबे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित हा विषय शिकवतो। आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण पर्सेंटेजवरील काही क्वेश्चन बघूया टक्केवारीमधील। ठीक आहे, तर आजचा आपला कॉन्सेप्ट आहे इन्कम बेस। काय इन्कम असते। इन्कम म्हणजे आपली काय असते आणि काय करतो, इन्कम आल्यानंतर आपण काय करतो, काही एक्सपेंडिचर करतो। एक्सपेंडिचर म्हणजे खर्च करतो, ठीक आहे। आणि आपण काय करतो, अजून सेविंग करतो। काय करतो, सेविंग्स, ठीक आहे। तर आपली इन्कम असतात काय, आपण जॉबवर लागलो, आपल्याला काय इन्कम आली, इन्कम आल्यानंतर आपण काय करतो, काही खर्च करतो, त्यालाच काय म्हणतो आपण एक्सपेंडिचर। आणि त्यातलाच काय इन्कमचाच काही भाग काय करतो आपण सेव्ह करतो। तर यावरच पर्सेंटेजवर आपण क्वेश्चन बघूया। पर्सेंटेजवर कुठल्या टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये पाहायला मिळते तेच आपण या लेक्चरद्वारे बघून घेऊया, ठीक आहे। आता सपोज सिंपल तुम्हाला एक्झाम्पल दिलं तुम्हाला। सपोज आता तुम्हाला म्हटलं मी की तुमचं सॅलरी आहे 100 रुपये। किती आहे, 100 रुपये। इन्कम किती आहे तुमची, 100 रुपये। त्यापैकी तुम्ही 70 रुपये काय केले, एक्सपेंडिचर म्हणजे 70 रुपये काय घेतले, खर्च केले। मग आता सेविंग किती होईल, 30 रुपये। काय होईल, 30 रुपये। याच पद्धतीने आपण समोरचे क्वेश्चन बघू घेऊया। चला तर सॉल्व करूया। मग काय म्हणताय, राघव स्पेंड्स 80% ऑफ हिज इन्कम। आता बघा फर्स्ट लाईनवर काय म्हणताय, राघव त्याच्या उत्पन्नाचा 80% खर्च करतो। म्हणजे इन्कम मिळाला काय, इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग्स, ठीक आहे। हा फॉर्म्युला कळाला, ठीक आहे। इक्वेशन इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग। त्यात काय म्हणतात, राघव स्पेंड 80% ऑफ हिज इन्कम म्हणजे राघव त्याच्या उत्पन्नाचा 80% भाग काय करतो, खर्च करतो। आता बघा आपण कुठल्या पण याला काय करतो, 100 कन्सिडर करतो। सपोज आपली इन्कम काय 100 असेल, त्याचा 80% भाग म्हणजे राघव स्पेंड 80% ऑफ हिज इन्कम। स्पेंड म्हणजे काय, खर्च करतो। राघव त्याच्या उत्पन्न किती कन्सिडर केलं मी, 100चा 80% किती होणार, 80 रुपये। हा काय करतो, तो खर्च करतो। म्हणजे काय करणार, तो काय करेल, तो एक्सपेंडिचर करेल। आता सांगा मला सेविंग काय असेल, मग सांगा बरं। त्याची 100 रुपये काय होती, इन्कम होती। त्यापैकी एक्सपेंडिचर त्याने किती केलं, 80 केलं। तर सेविंग किती असेल, 20 रुपये असं म्हणू शकतो आपण। सेविंग किती असेल, 20 रुपये, ठीक आहे। इथपर्यंत कळालं। आता नेक्स्ट लाईन वाचा, इफ हिज इन्कम इन्क्रीजेस बाय 12%। म्हणजे त्याचे उत्पन्न जे आहे 12%ने वाढले। म्हणजे उत्पन्न किती आहे आता सध्या, आता सध्या उत्पन्न किती आहे, 100 रुपये। आता काय म्हणतात, वाढले म्हणतात, किती वाढले, 100नी वाढले। कितीने वाढले, 100नी वाढले। तर इन्कम किती आहे आपली, इन्कम किती आहे, 100 आहे। कितीने वाढले, 12%। तर याचं 12% किती होणार, 12%, 100चे 12% किती, 12। तर 12ने वाढले तर किती होणार, 112। काय म्हणलं मी, त्याची इन्कम म्हणजे त्याचा उत्पन्न जे आहे पहिले किती होतं, 100 रुपये होतं। तर ते कितीने वाढले, 12%। 12% वाढल्यानंतर किती झाली, ते 112 झाली, ठीक आहे। नंतर काय म्हणताय, अँड सेविंग डिक्रीजेस म्हणजे बचत हे काय 10% काय झाली, कमी होत आहे। 10% काय झाली, कमी झाली। आता किती आहे करंटली, 20। तर 20चे 10%, ठीक आहे। पर्सेंटला काय करतो आपण, 100 लिहितो खालती, पर्सेंट हटून हे 0 कटले म्हणजे काय आलं, किती 2। तर 2नी काय झाली, ते कमी झाली म्हणजे किती झाली, 18 झाली आहे असं म्हणू शकतो आपण। पहिले सेविंग किती होती, 20 होती, तर ती काय झाली, 2नी कमी झाली। 2नी का बरं कमी झाली, कारण की 20चे 10% किती, 2। तर 2नी कमी झाली, ती किती झाली, 18 झाली आहे। आता आपल्याला विचारलं आहे, आता सांगा इन्कम त्याची किती आहे, 112। त्यापैकी सेविंग किती करतो तो, सेविंग करतो तो 18। तर त्याची एक्सपेंडिचर किती असेल सांगा बरं,
112 मायनस 18 करू शकतो आपण. काय म्हटलं मी, 112 मायनस 18, कारण की इन्कम किती आहे आपली 112, त्यापैकी सेविंग किती आहे 18. तर एक्सपेंडिचर किती होईल सांगा बरं मला. पहिले 12 मायनस करा, 100 आणि हे किती 6 म्हणजे 94 होईल. 94 काय होईल त्याचं एक्सपेंडिचर होईल. आता विचारलं काय आपल्याला, देन व्हॉट विल बी द पर्सेंटेज इन्क्रीज इन हिज एक्सपेंडिचर. तर त्याच्या खर्चात किती टक्के वाढ होईल, जो खर्च जो आहे त्यात किती टक्के वाढ होईल तेच आपल्याला बघायचं आहे. ते किती टक्के वाढ झालेली आहे, पहिलं किती होता एक्सपेंडिचर, खर्च किती होता 80, तर वाढ किती झाली आहे 14ची वाढ झाली आहे. तर तो बनला किती आहे 94. तर आपल्याला तेच काढायचं की किती टक्क्यांनी वाढ झाली. तर काय येईल, किती पर्सेंटने वाढ झाली, काय लिहितो आपण, खालती 80 लिहितो, वरती 14 लिहितो आणि इकडे 0 0. ठीक आहे, कळालं इथपर्यंत सांगा. तर 0 ने 0 कटला, काटू शकतो आपण. इथं 5 येणार आणि इथे किती येणार 4 येणार, इथे किती येणार 7 येणार आणि इथे किती येणार 2 येणार. वरती किती आलं 35/2%. तर 35च्या अर्धी किती 17.5%. तर ऑप्शन नंबर बी. तर 17.5% काय झाले त्याचा एक्सपेंडिचर वाढलेला आहे, खर्च वाढलेला आहे. याच पद्धतीचे क्वेश्चन एक्झाममध्ये पण आपला पाहायला भेटते. ठीक आहे, काय करायचं आहे आपल्याला, एक तर बेसिक फॉर्म्युला काय आपल्याला, इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग, म्हणजे उत्पन्न इक्वल टू खर्च प्लस सेविंग. ठीक आहे, बचत. ठीक आहे, तो आपल्या इनिशियली तो काहीतरी देईल, काहीतरी म्हणेल की आपला सेविंग इतकी % आहे, एक्सपेंडिचर इतकी काहीतरी टक्के आहे कशाच्या, इन्कमच्या किंवा वाईस वर्सा. ठीक आहे, काही पण कम्पेअर करून आपल्याला दोन काहीतरी व्हॅल्यू देऊन राहील. तर तिसरी व्हॅल्यू आपल्याला मिळेल. इथे काय दिलं होतं की 80% काय एक्सपेंडिचर आहे कशाच्या, इन्कमचं. तर इन्कम किती मांडला मी 100%. तर 100चा 80% किती 80 काय झालं एक्सपेंडिचर. तर सेविंग किती उरली 20. नंतरच्या भागात काय विचारेल तो, काय म्हणेल तो की त्याची इन्कम वाढलेली आहे काही पर्सेंटनी. इथं काय म्हटलं होतं की इन्कम कितीने वाढली आहे 12%ने. तर तो किती झाला 112 झाली आहे. तसंच सेविंग काय म्हणला तो डिक्रीज झाली आहे किती %ने 10%ने. त्याची पहिले किती सेविंग होते 20. तर 20चा 10% किती 2ने कमी झाले 18. तर आपल्याला मिळालं की इन्कम 112 आहे आणि त्यापैकी सेविंग किती 18. तर एक्सपेंडिचर आपल्याला मिळालं 94. विचारलं काय होतं की त्याचा एक्सपेंडिचर जो आहे, जो खर्च जो आहे तो किती टक्क्याने वाढला. तर किती टक्क्याने वाढला, पहिले किती होतं 80 होतं, आता किती झालं आहे 94 झाला आहे. कितीने वाढला 14. तर आपण तेच लिहिलं किती टक्क्यांनी वाढला, 14 / 80 × गुणिला 100. तर काय मिळालं 7.5%. द एक्सपेंडिचर इन्क्रीजेस बाय 7.5%. इथपर्यंत कळायला. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय म्हणतात, अनु स्पेंड 68% ऑफ हर मंथली इन्कम इफ हर मंथली इन्कम increases by 12% and her saving increases by 93/8%, then the percentage increase in her expenditure. परत त्याच लँग्वेजवर क्वेश्चन आहे. अनु तिच्या मासिक उत्पन्नाचा 68% काय करतो, खर्च करतो. ठीक आहे, अनु एक मुलगी आहे, ती काय करते तिच्या खर्चाचा, म्हणजे एक फॉर्म्युला माहिती आपल्याला, इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग्स म्हणू शकतो आपण. तर काय म्हणताय तो, अनु तिच्या मासिक उत्पन्नाचा 68% काय करतो, खर्च करतो. अगर आपण सपोज इन्कम किती मांडली 100 मांडली, तर ती काय करते 100चा 68% किती 68. तर 68 कशावर खर्च करता येतो, एक्सपेंडिचर खर्च करता येतो. आणि आता उरला किती भाग, 100 पैकी 68 खर्च केला, उरला किती भाग 32. तर 32 काय राहील तिची सेविंग राहील असं म्हणू शकतो आपण. अनु जी आहे ती काय करते 68% काय करते, ते उत्पन्नाचा भाग 68% भाग काय करतो, खर्च करतो. तर आपण इन्कम किती मांडली 100, तर त्यापैकी खर्च किती झाला 68. तर उरलं काय आपल्याकडे सेविंग किती आली 32. आता नेक्स्ट काय म्हणतो, तिचे उत्पन्न 12%ने वाढले, म्हणजे इफ हर मंथली इन्कम इन्क्रीजेस बाय 12%, इन्कम इन्क्रीजेस बाय 12%. तर 12% काय झाली त्याची इन्कम वाढली, 20%. तर 20% काढा, 20% वाढलं तर किती होणार आहे, 100चे 20% किती 120 होणार. ते इन्कम किती झाली आहे 120 झाली आहे. नंतरच्या लाईनमध्ये काय म्हणलं, अँड हर सेविंग इन्क्रीजेस बाय 93/8%, आणि तिची बचत कितीने वाढली आहे 93/8%. तर 93/8%.
याचं तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहिती आहे का? फ्रॅक्शन व्हॅल्यू माहिती आहे का? नाही माहीत. तर काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लाय करा. 8 गुणिला 9 72, 72 प्लस 3 म्हणजे 75%. इथं आलं 75%. 75 आणि खालते किती येणार 8 आणि हे पर्सेंटचे खालतं 0. 75 800. ठीक आहे, इथपर्यंत कळाल तुम्हाला. आता काटा तुम्ही कितीने काटा, 25ने काटा. वरती किती येईल 3 येईल, खालती किती येणार 32. 25ने काढलं तर वरती किती आलं 3 आलं आणि खालती किती आलं 32 आलं. तर आपण काय म्हणतो की हर सेविंग इन्क्रीजेस बाय 9 3/8%. तर 9 3/8% किती होते 32 बाय म्हणजे 3/32. तर 32 अगर 32 त्याची सेविंग असेल तर कितीने वाढली, तो 3ने वाढली. इथं 32 आहे का ऑलरेडी, हो 32 आहेत. आपल्याला चेंज करावं लागेल का, नाही. म्हणजे 32 त्याची सॅलरी सेविंग होती तर ती कितीने वाढली 3ने वाढली. 3ने वाढली तर किती झाली 35 झाली. ठीक आहे, काय म्हणताय तो त्याची जे बचत आहे ते 9 3/8%ने वाढली. तर 9 3/8%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू काय 3/8. तर 32चे 9 3/8% किती 3. अगर 32 अगर काय असेल त्याची सेविंग तर ते कितीने वाढली 3ने. तर किती झाली 35. ऑलरेडी इथे किती आहे 32. अगर 32 नसतं तर आपण काय केलं सेम केलं असतं. हावाला भाग आणि हावाला भाग सेम केला असतं. बट ऑलरेडी सेम आहे त्यामुळे आपण काय करू जसंच्या तसं करू. 32वर 3% वाढलं तर किती झालं 35. आता इथं इन्कम किती आहे 120, त्यापैकी सेविंग किती आहे 35 आहे. तर मला सांगा एक्सपेंडिचर किती होईल, एक्सपेंडिचर किती होईल सांगा बरं मला. 85 होईल असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, 120 काय होती आपली 120 काय होती आपली इन्कम होती. सेविंग किती होती 35 होती. एक्सपेंडिचर किती झालं 85 झालं. तर किती टक्क्याने वाढ झाली आहे एक्सपेंडिचरचं सांगा बरं मला. सांगा किती यानं वाढला आहे. पहिलं 68 होती आता 85 झाली. तर 68ची 85. ठीक आहे, काटू शकतो का, नाही तर पर्सेंटेजमध्येच काढून टाका. पहिले किती होतं 68 होती तर किती पर्सेंटने वाढली 85 म्हणजे 85 मायनस 68 इंटू 100%. तर हे किती होणार 68 म्हणजे किती 17 आणि किती 68 इंटू 100%. तर काटलं तर किती ना 1/4. 1/4 म्हणजे किती 25%. तर ऑप्शन नंबर काय राहील आपला, ऑप्शन नंबर सपोज सी असेल तर काय राहील ते 25%. 25%ने काय झालं एक्सपेंडिचर आपला काय झालं वाढलेलं आहे. ठीक आहे, समोर चला. हां, नेक्स्ट वाला क्वेश्चन सांगा. सुधा सेव 50% ऑफ हर इन्कम इफ हर एक्सपेंडिचर इंक्रीजेस बाय 12% अँड सेविंग इंक्रीजेस बाय 60%, देन बाय व्हॉट पर्सेंटेज हॅज हर इन्कम इंक्रीजेस. इथे काय म्हणताय की सुधा तिच्या उत्पन्नाचा 15% भाग हा काय करतो बचत करते. तिचा खर्च 12%ने वाढतो आणि बचत हा 60%ने वाढतो. तर तिच्या उत्पन्न किती टक्क्याने वाढलेलं आहे तेच काढायचं आहे. परत फॉर्म्युला काय इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग. पहिल्या लाईनमध्ये काय दिलं की सुधा सेव्स 15% ऑफ हर इन्कम. तर 15%ला काय लिहू शकतो आपण 15%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहू शकतो 3/20 लिहू शकतो. तर सपोज इन्कम आपली 20 असेल तर त्यापैकी 3 काय ती सेविंग करते असं म्हणू शकतो. काय म्हटलं मी सुधा सेव 15% ऑफ हर इन्कम. 15%ला काय लिहिलं मी 3/20. 20 अगर काय असेल इन्कम असेल तर त्यापैकी 3 भाग हा काय होईल सेविंग. उरला भाग किती 17 काय राहील मग ते एक्सपेंडिचर राहील असं म्हणू शकतो आपण. 15% हा भाग काय करतो ती सेव्ह करते. 15% 20चा 15% भाग काय 3. तर अगर इन्कम अगर 20 असेल तर ते सेविंग किती करणार 3 करणार. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. एक्सपेंडिचर किती होईल 70. आता बघा आता काय म्हणताय इफ हर एक्सपेंडिचर इन्क्रीजेस बाय. आता एक्सपेंडिचरला काय केलं तिने वाढवलं किती पर्सेंटनी, याला किती पर्सेंटने वाढवलं 20%ने. आणि सेविंग इन्क्रीजेस बाय 60%, याला पण किती पर्सेंटने वाढवलं 60%. तर आता विचारलं आहे की आपल्याला इन्कम किती पर्सेंटने वाढेल. तर इन्कम पण वाढेल. ठीक आहे, हा भाग इथे काहीतरी येणार वाढून म्हणजे 17चे 20% वाढेल आणि 3चे 60% वाढेल. आता बघा तुम्ही 17चे
20% पण काढू शकता, तो पॉईंटमध्ये ना. त्यापैकी काय, त्यासाठी काय करा, एक एक झिरो काय करा, वाढवा तुम्ही. इथं पण झिरो वाढवा, इथे पण झिरो वाढवा आणि इथे पण झिरो वाढवा. म्हणजे मी याला कशाने मल्टिप्लाय केलं, 10ने मल्टिप्लाय केलं. 20 गुणिले 10 200, 17 गुणिले 10 170 आणि 3 गुणिले 10 30. आता 70चे 20% काढू शकतो. 70चे 170चे 20% काढू शकतो आपण, इझिली काढू शकतो. 170 आणि 20%लाच काय लिहू शकतो आपण, 20/100 लिहू शकतो. ठीक आहे. तर हे 0 0 0 कटले म्हणजे उरलं काय, 17 गुणिले 2 म्हणजे किती, 20% किती आलं, 34 आलं. तर 170चे काय झाले, 34ने वाढले तर किती झाले, 204 झाले. किती झाले, 204. कारण की 70चे 20% किती, 17. तर 70चे 20% किती, 34. 34 वाढले म्हणजे किती झाले, 204 झाले. नंतर आता 30चे काढू शकता तुम्ही. 30चे किती, 60% आहे. पर्सेंटने 0 0 कटले म्हणजे उरलं काय, 3 गुणिले 6 म्हणजे किती, 18 म्हणू शकतो. 18ने वाढलं म्हणजे किती झालं, हे 48 झालं. ठीक आहे. सेविंग किती झाली, 48. किती पहिली किती होती, 30, आता किती झाली, 48. तर हे 204 आणि 48 किती होणार, याला 4 देऊन द्या. याला 4 दिले तर किती होणार, 52 होणार. इथे किती उरलं, 200. 200 आणि 52, 252. तर किती झाली आहे, 252. ठीक आहे, 252. तर आता आपल्याला विचारलं आहे किती झाली आपले, 252. आपल्याला विचारलं काय की व्हॉट पर्सेंटेज हॅज हर इन्कम इन्क्रीजेस, म्हणजे तिचे उत्पन्न किती टक्क्याने वाढलेले आहे. किती टक्क्याने वाढलेले आहे, सांग किती टक्क्याने वाढलेले आहे, सांगा बरं मला. किती टक्क्याने वाढलेले आहे. पहिले किती होतं, 200 होतं. 200वरून काय झाली ते 252 झाली. किती टक्क्याने वाढली आहे इन्कम इन्क्रीजेस. ठीक आहे. इनिशियली 200 होतं, किती टक्क्याने वाढलं, 52 झाले ना, इंटू 100%. ठीक आहे. हे 0 0 कटले म्हणजे 52चे अर्थ किती, 26%. तर तिची इन्कम किती पर्सेंटने वाढली आहे, 26%ने वाढलेली आहे. कळलं. इथपर्यंत तुम्हाला कुठल्या टाईपचे क्वेश्चन मी सॉल्व करतो. ठीक आहे. इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग. ठीक आहे. नेक्स्ट सोनू सेव 15% ऑफ हर इन्कम if her income increases by 20% and she still save the same amount as before, then what is the percentage increase in her expenditure. सोनू तिच्या उत्पन्नाचा 15% भागा करतो, बचत करतो. ठीक आहे. फॉर्म्युला आहे आपल्याकडे इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग. काय म्हणतात, 15% भाग 15%ला काय लिहू शकतो, मिस फ्रॅक्शन म्हणजे 3/20. सपोज अगर तिची इन्कम 20 असेल तर ती काय करते, 15% भाग 20चा 15% किती, 3 भाग काय करते, ती सेव्ह करते. आता एक्सपेंडिचर किती होईल, 17 होईल. इथपर्यंत कळाल तुम्हाला. नंतर काय म्हणताय, इफ हर इन्कम इन्क्रीजेस बाय 20%. ठीक आहे. आता इन्कम काय झाली आहे, ती वाढली आहे. किती पर्सेंटने वाढली आहे, सांगा बरं मला. किती पर्सेंटने वाढली आहे, 20%ने वाढली आहे. ठीक आहे. तर 20चे 20% किती, सांगा बरं मला. 20चे 20% म्हणजे 20 गुणिले 20%. तर पर्सेंटने 2 0 कुठला, हा 1 0 आणि हा 1 0 म्हणजे उरलं काय आपल्याकडे, 2 गुणिले 2 म्हणजे 4ने वाढली. 4ने वाढली म्हणजे किती झालं, 24 झाला आहे. ठीक आहे. नवीन इन्कम काय झाली, 24 झाली. आणि काय म्हणते, तिची उत्पन्न 20% वाढला आणि ती पूर्वी इतकीच बचत करते. म्हणजे बचत काय सेम आहे. पहिले किती करत होती ते 3, आता पण किती करेल, ती 3 करेल. ठीक आहे. तर आपल्याला विचारायला तिच्या खर्चात किती टक्के वाढ झाली, तर खर्च किती वाढला. आता सांगा, इन्कम किती आहे, 24 आहे. त्यापैकी सेविंग किती करताय, ती. तर एक्सपेंडिचर किती होईल, इथं 21 होईल असं म्हणू शकतो आपण. 24 अगर इन्कम असेल त्यापैकी ती 3 काय करते, सेव्ह करते. तर एक्सपेंडिचर किती होईल, 21 होईल. ठीक आहे. आपल्याला काढायचं काय आता, किती टक्क्याने एक्सपेंडिचर वाढला आहे. तर 17 रेशो काय झाला, 21 झाला. किती टक्क्याने वाढ झाली आहे, 3 टक्क्याने वाढ झालेली आहे. ठीक आहे. तर पर्सेंटमध्ये सांगा आता किती टक्क्याने वाढ झाली आहे, 3/17 इंटू 100%. तर काय येईल, 300% डिवायडेड बाय 70. काय राहील, 300 डिवायडेड बाय 17%. ठीक आहे.
कळालं इथपर्यंत? या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, सॉल्व करावं लागेल एक्झाम. ठीक आहे, चला समोर जाऊया. नेक्स्ट इथे काय म्हणताय, इफ द इन्कम ऑफ राजू इज 44% मोर दॅन हिज एक्सपेंडिचर. काय म्हणताय, राजूचे उत्पन्न त्याच्या खर्चापेक्षा 44.44% काय अधिक आहे. ठीक आहे, 44.44% काय लिहू शकतो, याचं फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येईल, 4/9 येईल. ठीक आहे, फॉर्म्युला काय आपल्याकडे, इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग्स. ठीक आहे, काय म्हणते आपल्याकडे की इन्कम ऑफ राजू इज 44% मोर दॅन हिज एक्सपेंडिचर. सपोज आपण एक्सपेंडिचर किती मांडली, 9 मांडली. किती मांडली, 9 मांडले. ठीक आहे, एक्सपेंडिचर 9 मांडली, तर किती पर्सेंटने वाढली, किती पर्सेंट जास्त आहे, 44%. तर किती होणार, 9चे 44%, 4 जास्त म्हणजे किती, इन्कम किती राहील आपली 13. सेविंग सांगा आता, इन्कम किती आहे 13, एक्सपेंडिचर किती आहे 9, तर किती होईल, हां किती होणार हे सांगा बरं, 4 होणार म्हणू शकतो आपण. ठीक आहे, सेविंग किती होईल, 4 होईल. आता पुढं वाचा, इफ हिज इन्कम इन्क्रीजेस बाय 60%. आता इन्कमला किती पर्सेंटने वाढवलं, 60%ने वाढवलं. ठीक आहे, नंतर काय म्हणताय, अँड हिज एक्सपेंडिचर इन्क्रीजेस बाय 70%. एक्सपेंडिचर पण कितीने वाढलं, 70%. देन हिज सेविंग इन्क्रीजेस बाय 12,000. फाइंड द डिफरन्स बिटवीन हिज इनिशियल एक्सपेंडिचर अँड इनिशियल सेविंग. ठीक आहे, आता बघा, इन्कमला किती पर्सेंटने वाढवलं, 60%ने, आणि एक्सपेंडिचरला किती पर्सेंटने वाढवलं, 70%ने. तर आपण काय करू, याला 10ने मल्टिप्लाय करू. इथं पण 10, इथं पण 10, आणि इथं पण 10. म्हणजे पहिलं इन्कम किती होते 130, त्यापैकी एक्सपेंडिचर किती करत होता 90, सेविंग किती करत होता 40. तर 130चे 60% किती सांगा बरं, 130चे 60% किती, तर हे पर्सेंटेज 2 0 कटले म्हणजे 13 गुणिला 6, 13 गुणिला 6 किती होते 78 होते. 78ने वाढवा, 78ने वाढवलं तर किती होणार, 208 होणार म्हणू शकतो आपण. ठीक आहे, 13 गुणिला 6 78. ठीक आहे, आता हे सांगा 90चे 70% किती, हे पर्सेंटनं 2 0 कटले, 9 गुणिला 7 63, तर 63 वाढलं तर किती होणार 153 होणार. ठीक आहे, तर सेविंग सांगा, सेविंग किती होईल सांगा बरं, 208 काय त्याची इन्कम आहे, एक्सपेंडिचर किती आहे 153 आहे, तर सेविंग किती होईल सांगा बरं मला. हे किती 40 आणि 15 55. तर कितीने वाढली आहे ती 15ने वाढली आहे. बट आपल्याला किती म्हणताय 12,000ने वाढली आहे. तर 15 युनिटची व्हॅल्यू कितीच्या बरोबर आहे 12,000. ठीक आहे, 15 युनिटची व्हॅल्यू किती आहे 12,000. तर काय म्हणताय आपल्याला, हां फाइंड आउट काय करायचं, फाइंड द डिफरन्स बिटवीन हिज इनिशियल एक्सपेंडिचर. इनिशियल किती आहे 40 आणि सेविंगचा डिफरन्स किती आहे 90 मायनस 40 किती 15 युनिटची व्हॅल्यू काढायची, 50 युनिटची व्हॅल्यू. तर 15 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे 12, तर 12,000 इंटू 50 डिवायडेड बाय 15 म्हणू शकता आपण. ठीक आहे, तर 120 8 टाईम येणार, 800 गुणिला 50 म्हणजे हे 40 आणि हे वरचे 0 म्हणजे किती 40,000. काय येईल ॲन्सर आपलं 40,000. या पद्धतीनेच तुम्हाला काय करायचं एक्झाममध्ये पण सॉल्व करायचं आहे. चला समोर चला, काय म्हणताय, इफ द सम ऑफ सॅलरी ऑफ ए अँड बी. ठीक आहे, इथपर्यंत कळलं तुम्हाला. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन म्हणजे फॉर्म्युला कुठला आहे आपल्याला, इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग. तुम्हाला काय देईल, पहिले एक तर कंपॅरिझन देऊन राहील की एक्सपेंडिचर इथे आहे, सेविंग इथे आहे किंवा इन्कम इथे आहे. ठीक आहे, इतकं. नंतर नेक्स्ट स्टेप काय राहील, ते वाढेल किंवा कमी झालं हे देऊन राहील आपल्याला, ते करायचं आहे. नंतर आपल्याला काय काढायचं आहे ते बघावं लागेल. आता हा क्वेश्चन थोडा डिफरंट आहे. इथे काय म्हणताय, सम ऑफ सॅलरीज ऑफ ए अँड बी, म्हणजे ए आणि बी याची सॅलरी किती आहे म्हणताय, दोघांची मिळून 43,000 आहे म्हणताय, 43,000. नंतर काय म्हणताय, ए स्पेंड 95% ऑफ हिज सॅलरी. ए काय म्हणते 95%, अगर याचा काय, हां ए काय म्हणताय की एक्सपेंडिचर किती करतो 95%. तर
तर सेविंग किती करत असेल सांगा बरं मला. ए 5% म्हणू शकतो आपण. 5% म्हणू शकतो ना. ए जो आहे एक्सपेंडिचर किती करतो 95%, सेविंग किती करतो 5%. तसंच बी सांगा. बी काय म्हणताय, बी स्पेंड 80%, एक्सपेंडिचर किती करताय तो 80%. तर सेविंग किती करेल सांगा बरं मला. 20% म्हणू शकतो आपण. सेविंग किती करेल 20%. आता नंतर काय म्हणताय, इफ द सेविंग आर द सेम, इफ देअर सेविंग्स आर सेम, जर दोघांची बचत काय समान आहे, म्हणजे एचा हा, अगर आपण ए इनिशियली ए मांडलं, ए ह्या सॅलरी आहे त्याचा सेविंग किती आहे 5%, याचा 5% भाग आणि बीच्या सॅलरीचा किती % भाग 20% भाग हा किती आहे सेम आहे. तर आपण इक्वेट करू शकतो सेविंग ऑफ ए अँड बी आर सेम. एची सेविंग किती आहे 5%, तर एचा ए काय म्हणलं एची सॅलरी आहे, तर एचा 5% भाग आणि बीची सेविंग किती आहे 20%, तर बीचा 20% भाग काय सेम असेल. तर ए बाय बी रेशो काढू शकतो का आपण. ए रेशो बी रेशो काढू शकतो का आपण सांगा. काय येईल, हे तर 20 येईल आणि हे 5 येईल, तर काय येईल 4/1. 4/1 काय येईल आपल्याकडे ए रेशो बी. ठीक आहे, ए रेशो बी किती आला 4/1. आता समोर चला, समोर काय म्हणताय की 4/5 म्हणजे 5 युनिटचीच व्हॅल्यू कितीच्या बरोबर आहे 43,000. ठीक आहे, तर काढायचं काय, व्हॉट इज सॅलरी ऑफ एची सॅलरी किती आहे 4 युनिट. 4 युनिटची व्हॅल्यू काढायची आहे. तर किती येणार सांगा बरं. 43,000 इंटू 4/5. ठीक आहे, तर किती होणार सांगा मला. याला 5ला काय लिहू शकतो 10/2, वर तर 2 गेले म्हणजे इथे किती झाले 8 झाले. 8 गुणिला 43, 8 गुणिला 43 म्हणजे किती पहिले 24, 8चे 2 आणि हे 30, तर किती झाले 3,44,000. ठीक आहे, काय झाली एची सॅलरी. कळाली इथपर्यंत. चला समोर हा वाला सांगा. इथे काय म्हणताय, इन अ क्लास 60% ऑफ द स्टुडंट आर ठीक आहे. चला हा वाला सांगा. इन अ क्लास 60% ऑफ द स्टुडंट आर गर्ल्स अँड द रेस्ट आर बॉईज. 60% काय म्हणताय गर्ल्स म्हणताय, तर 60%ला काय लिहू शकतो आपण 3/5. तर बॉईज रेशो गर्ल्स काय येणार, टोटलपैकी 3 काय गर्ल्स आहे म्हणजे उरले किती 2 काय बॉईज राहील. ठीक आहे, तर रेस्ट ऑर बॉईज. देर आर 30 मोर गर्ल्स दॅन बॉईज. आता काय म्हणताय की 30 मोर, हे तर किती जास्त आहे 1 युनिटची व्हॅल्यू किती म्हणताय 30. तर 3 युनिटची व्हॅल्यू किती येणार 90 येणार. 2 युनिटची व्हॅल्यू किती येणार 60 येणार. म्हणजे नंबर ऑफ बॉईज किती आहे 60 आणि गर्ल्स किती आहे 90. नंतर काय म्हणताय, तर 68% ऑफ द स्टुडंट इंक्लुडिंग 30 बॉईज पास अँड एक्झामिनेशन. आता बघा टोटल स्टुडंट किती झाले आहे 60 आणि हे 90 किती झाले आहे 150 झाले आहे. 150 पैकी काय म्हणताय 150 पैकी काय म्हणताय 60% काय म्हणताय ते स्टुडंट पास झाले. तर याचा 68% काय होईल सांगा बरं मला. 150चा 68%ला काय लिहू शकतो आपण 0 लिहू शकतो. ठीक आहे, नाहीतर मिस फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो डायरेक्ट. आपण डायरेक्ट सांगा कशाच्या टेबलमध्ये येत आहे 4च्या टेबलमध्ये येत आहे. 4% म्हणजे किती 4% म्हणजे किती 1/25. तर हा किती आहे 17 टाईम आहे. आता काटा, पण येथे काटू शकतो आपण 6 टाईम येणार 150ला 25ने आणि 17 गुणिला 6 किती होणार हे 102. म्हणजे 102 मुलं काय झाले पास झाले. टोटल 102 मुलं काय झाले पास. त्यापैकी काय म्हणताय इन्क्लुडिंग 30 बॉईज. यापैकी बॉईज किती आहे 30 आहे. तर गर्ल्स किती असेल सांगा बरं मला. 102 पैकी बॉईज किती आहे 30 आहे. तर गर्ल्स किती होईल 72 होईल. 72 काय होईल गर्ल्स काय पास झाले. तर विचारलं काय पास, द पर्सेंटेज ऑफ गर्ल्स हू डिड नॉट पास. आता बघा गर्ल्समध्ये गर्ल्स किती आहे टोटल गर्ल्स किती आहे 90 आहे. 90 पैकी काय म्हणतात 72 पास झाले आहे. तर नापास किती झाले आहे सांगा बरं मला. हे पासचा डेटा आहे, नापास किती झाले असेल 90 - 72 18. तर आपल्याला याचेच टक्केवारी किती काढायची आहे की
किती टक्के नापास झालेले आहे, तर किती टक्के नापास झाले आहे, 90चे 18%. तर 18 काटा इथं 5, 1/5 म्हणजे किती, 20%. 20% गर्ल्स आर फेल इन द एक्झामिनेशन. ठीक आहे, चला समोर जाऊया. नेक्स्ट सांगा, इनकन्सिस्टन्सी 55% ऑफ वोटर्स आर मेल अँड रेस्ट आर फिमेल. आता बघा, तर मेल आहे, मेल अँड फिमेल. ठीक आहे, 55% आर मेल वोटर्स, उरले किती 45. तर 45 काय राहील ते आपले फिमेल वोटर्स. देन काय म्हणतात, 40% ऑफ मेल आर इलिटरेट. ठीक आहे, एका मतदारसंघात 55 मतदार पुरुष आहे, 55% काय मतदार पुरुष आहे म्हणजे मेल, आणि उर्वरित स्त्री आहे म्हणजे फिमेल आहे. आता काय नंतर काय म्हणतात, 40 पुरुष आहे इलिटरेट आहे. ठीक आहे, इलिटरेट, तर याचा 40%, तर 40% काय इलिटरेट. तर लिटरेट किती असेल, 60% म्हणू शकतो आपण. लिटरेट किती असेल, 60%. ठीक आहे, हां. नंतर काय म्हणताय, 40% स्त्रिया साक्षर म्हणजे लिटरेट किती आहे, 40%. इथे किती लिटरेट किती आहे, 40%, म्हणजे 60% काय असेल, इलिटरेट असेल. ठीक आहे, काय म्हणलं, एका गावामध्ये काय आहे, एका गावामध्ये मेल आहे आणि फिमेल आहे. मेल किती आहे, 55च पकडून घ्या, टक्के पण नको पकडा, 55. आणि फिमेल किती आहे, 45 आहे. फिमेल किती आहे, 45 आहे. ठीक आहे, तर मेलपैकी लिटरेट मेल किती आहे, 60 म्हणजे शिकलेले लोक, आणि न शिकलेले लोक किती आहे, 40% आहे. तसंच फिमेल काय म्हणतात, लिटरेट मेल म्हणजे शिकलेले लोक किती आहे, 40% आहे, आणि न शिकलेले लोक किती आहे, 60% आहे. ठीक आहे, आता काय विचारलं आपल्याला, देन व्हॉट आर द पर्सेंटेज लिटरेट मेल म्हणजे हा वाला भाग. ठीक आहे, 55 मेल आहे, 55 मेलपैकी 60% भाग काय आहे, तो लिटरेट. आपल्याला लिटरेट मेल लिटरेट. आणि काय म्हणताय, मेल इज मोर दॅन इलिटरेट फिमेल. इलिटरेट फिमेल किती आहे, 55 अगर महिला आहे त्यापैकी इलिटरेट मेल किती आहे, 60%. याचा 60% भाग फिमेलचा इलिटरेट. तर याचं काय घ्या, रेशो घ्या. तर 60 ने 60 कटलं, उरलं किती, 55 रेशो 45. 5 काटा, इथं 11 येणार, इथे किती येणार, 9. म्हणजे काय, तर किती जास्त आहे, किती जास्त आहे, 2 जास्त आहे. तर 2/9 इंटू 100%. तर काय येईल सांगा बरं मला, 22.22% येणार, 22%. 22.22% विल बी द पर्सेंटेज ऑफ लिटरेट मेल आर मोर दॅन इलिटरेट फिमेल. कळलं इथपर्यंत. तर या टाईपचे आपण आज क्वेश्चन सॉल्व्ह केले. कुठल्या टाईपचे क्वेश्चन होते, एकतर इन्कम इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग आणि हे वाले. ठीक आहे, हे क्वेश्चन आपल्याला रेशोमध्ये पण दिसेल. ठीक आहे, पण आपण आता इथंच घेऊन टाकलो. ठीक आहे, पर्सेंटेजवर रोज होतं. ठीक आहे, तर आजचं लेक्चर इथपर्यंतच. ठीक आहे, जय हिंद आणि जय महाराष्ट्र. चला बाय.